नमस्कार. स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण एकदम ताज्या आंब्यापासून मस्त आईस्क्रीम कशी बनवायची ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. हे आंब्याचं आईस्क्रीम तोंडात ठेवताच विरघळणारं एकदम मऊसूत आणि एकदम मलाईदार आपण इथे आईस्क्रीम केलेलं आहे. तर हे आईस्क्रीम एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये केलेलं आहे आणि 4 ते 5 साहित्यामध्ये हे आईस्क्रीम बनवून तयार होतं. तर अशा पद्धतीने तुम्ही आंब्यापासून आईस्क्रीम जर केलात, चवीला एकदम भारी लागते. नक्की तुम्ही अशा पद्धतीने आईस्क्रीम करून बघा. हे आईस्क्रीम बनवत असताना आपल्याला एकदा जरी दूध उकळून घेतलं ना, पुन्हा गॅस पेटवायची गरज लागत नाही. इतकं करायला हे सोपं आईस्क्रीम आहे. तर तुम्हाला माझ्या रेसिपी जर बघायला आवडत असतील, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा इथे गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये एक अर्धा लिटर फुल फॅट दूध घेतलेलं आहे. म्हणजे म्हशीचं पाणी न घातलेलं दूध घेतलेलं आहे. हे आईस्क्रीम बनवत असताना आपल्याला म्हशीचं दूध घ्यायचं आहे, कारण यामध्ये पाण्याचं अजिबात प्रमाण राहत नाही आणि आपल्याला जास्तीचं हे दूध आटवत बसायची गरज लागत नाही, म्हणून म्हशीचं दूध घ्यायचं आहे. तर या दुधाला छान उकळी काढून घ्यायचं आहे. तर हे दूध आपल्याला एक 4 ते 5 मिनिटंच आटवून घ्यायचं आहे. फार जास्त आपल्याला हे दूध आटवत बसायची गरज नाही. तर इथे आपलं एक 4 ते 5 मिनिटं छान आपल्याला हे दूध शिजवून किंवा छान आटवून घ्यायचं आहे. तर इथे एक 2 ते 3 मिनिटात छान दुधाला या उकळी यायला लागलेली आहे. तर आपल्याला पळीने ढवळत एक 2 ते 3 मिनिटं आणखीन आपल्याला या दुधाला छान आटवून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपण इथे पहिलं साईसगटच हे दूध वापरलेलं आहे. पहिले हे दूध तापवून साईसगट हे दूध यामध्ये घालून घेतलेलं आहे. तर दूध साईसगट घातल्यामुळे आईस्क्रीमला खूप छान चव येते, म्हणून आपल्याला दूध घेत असताना आपल्याला साईसगटच आणि फुल फॅट आपल्याला हे दूध घ्यायचं आहे. तर आपली या दुधाला छान दणदणीत उकळी यायला लागलेली आहे. तर आणखीन एक 2 मिनिटंच आपल्याला हे दूध छान आटवून घ्यायचं आहे. हे दूध आटेपर्यंत आपल्याला 2 वाट्यामध्ये आपल्याला दूध काढून घ्यायचं आहे. तर इथे मी एका वाटीमध्ये एक पळी आणि दुसऱ्या वाटीमध्ये आणखीन एक पळी दूध काढून घेतलेलं आहे. आणि हे दूध आपल्याला एक 2 ते 3 मिनिटं आटवण्यास ठेवायचं आहे. आणि आपण हे जे दूध काढून घेतलेलं आहे त्या दुधामध्ये एक 2 चमचे इथे मिल्क पावडर घालून घेतलेलं आहे. मिल्क पावडर घालून छान आपल्याला या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्या पूर्णपणे गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत. म्हणजे यामध्ये आपल्याला आईस्क्रीममध्ये अजिबात गुठळ्या होत नाहीत, म्हणून अशा पद्धतीने आपल्याला दुधामध्ये हे मिल्क पावडर छान मिसळून छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे छान दूध पावडर या दुधामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर आणखीन 2 चमचे इथे मी मिल्क पावडर घालून घेतलेलं आहे आणि याला पण छान मिक्स करून घ्यायचं आहे. याच्या गुठळ्या मोडत आपल्याला हे मिल्क पावडर यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिल्क पावडर या आईस्क्रीममध्ये घातल्यामुळे एकदम चव भारी येते, म्हणून आपल्याला आईस्क्रीम करत असताना मिल्क पावडर घालून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे मिल्क पावडर जर नसेल, तर तुम्ही या ठिकाणी कॉर्नफ्लॉवर किंवा मक्याचं पीठ पण यामध्ये घालून घेऊ शकता. ते पण घातल्यामुळे आपल्या आईस्क्रीमला छान चव येते. तर इथे मिल्क पावडर घालून छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि दुसऱ्या वाटीमध्ये जे दूध काढून ठेवलेलं आहे, त्या ठिकाणी मी इथे त्याच्यामध्ये कस्टर्ड पावडर घालून घेतलेलं आहे. कस्टर्ड पावडर घालून घेतल्यामुळे पण एकदम आईस्क्रीमला भारी चव येते, म्हणून अशा पद्धतीने 1-2 चमचे कस्टर्ड पावडर घालून या दुधामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. तर याच्या पण गुठळ्या मोडून पूर्णपणे या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. हे दूध पावडर आणि कस्टर्ड पावडर घातल्यामुळे आपल्या दुधाला फार जास्त आपल्याला आटवत बसायची गरज लागत नाही, म्हणून आपल्याला दुधामध्ये आपल्याला हे कस्टर्ड पावडर आणि हे मिल्क पावडर घालून घ्यायचं आहे. हे दोन्ही जिन्नस घातल्यामुळे याला दाटसरपणा येतो या दुधाला, म्हणून आपल्याला जास्त फार हे दूध आटवत बसायची गरज लागत नाही. तर बघू शकता एक 2 ते 3 मिनिटामध्ये आपलं हे दूध छान थोडंफार आटलं गेलेलं आहे. तर आपण जे एका वाटीमध्ये जे दूध पावडर आणि एका वाटीमध्ये कस्टर्ड पावडर जे घालून ठेवलं होतं, ते आपल्याला या दुधामध्ये घालून घ्यायचं आहे. तर एका हाताने घालत दुसऱ्या हाताने पळीने ढवळून आपल्याला अशा पद्धतीने हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपण जसं हे ढवळत जाल तसं आपल्या या दुधाला छान दाटसरपणा येतो. तर हे कस्टर्ड पावडर घालून आणि हे मिल्क पावडर घालून आपल्याला एक 2 ते 3 मिनिटंच आपल्याला याला छान शिजवून घ्यायचं आहे. फार जास्त आपल्याला शिजवत बसायची गरज लागत नाही. तर बघू शकता एक 2 ते 3 मिनिटामध्ये आपलं छान मस्त याला दाटसरपणा आलेला आहे. तर या स्टेजला आपल्याला इथे साखर घालून घ्यायचं आहे.
तर साखर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार गोड जसं पाहिजे असेल आईस्क्रीम त्या पद्धतीने तुम्ही साखर घालून घेऊ शकता. तर एवढ्या मिश्रणासाठी 1 वाटी साखर पुरेशी आहे. हे साखर घालून आपल्याला छान यामध्ये विरघळवून घ्यायचं आहे आणि मस्त पळीने आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. तर याला एखादं 2 मिनिटं आपल्याला याला छान शिजवून घ्यायचं आहे किंवा एखादी उकळी काढून घ्यायचं आहे. कारण त्यामध्ये आपल्याला जे कच्चेपणा असेल ते सर्व काही निघून जातं. म्हणून आपल्याला एखादा 2 मिनिटंच आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता 1-2 मिनिटामध्ये छान याला दाटसरपणा आलेला आहे आणि छान हे शिजलं गेलेलं आहे. तर इथे गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आपल्याला हे मिश्रण आपल्याला थंड करण्यासाठी बाजूला काढून ठेवायचं आहे. तर हे मिश्रण थंड होईपर्यंत आपण इकडे पिकलेले 2 ते 3 आंबे घेतलेले आहेत. तर ते आंबे छान स्वच्छ पाण्यानं धुवून घेतलेले आहेत. म्हणजे त्यावरचं चीक, धूळ काही असेल ते सर्व काही निघून जातं. तर अशा पद्धतीने हे आंबा सुरीने कट करून घेतलेले आहे. तर अशाच पद्धतीने इथे 2 ते 3 आंबे छान कट करून घेतलेले आहेत. तर त्या आंब्याचा आपल्याला गर काढून घ्यायचा आहे. तर गर काढण्यासाठी मी इथे एक फोड घेतलेली आहे. बघू शकता. अशा पद्धतीने सुरीने आपल्याला हे आंब्याच्या फोडला चीर मारून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने छोटे-छोटे क्यूब करून घ्यायचे म्हणजे आपल्याला हे गर काढत असताना अजिबात त्या आंब्याचं गर सालीला चिटकून बसत नाही म्हणून अशा पद्धतीने आपल्याला चमच्याने या आंब्याचा गर काढून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही असे स्कूप केल्यामुळे एकदम पटकन आपल्याला या आंब्याच्या सालीचा पूर्णपणे गर निघतो. तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्वच आंब्याच्या फोडीचा छान गर काढून घ्यायचा आहे. तर या पूर्णपणे या कैरीचा पूर्ण अशा पद्धतीने गर काढून घेतलेला आहे. तर बघू शकता या अजिबात या सालीला थोडा पण आंब्याचा रस पण राहिलेला नाही आणि गर पण राहिलेला नाही. तर आपण हे पूर्णपणे या आंब्याच्या फोडीचा गर काढून घेतलेला आहे. बघू शकता अशा पद्धतीने आपण हे गर काढून घेतलेलं आहे. तर यामधलाच आपण इथे एक 4 चमचे आंब्याच्या फोडी आपण बाजूला काढून ठेवलेलं आहे आणि हे आंब्याचं गर जे काढून घेतलेलं आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे. याला झाकण लावून आपल्याला छान मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपण अशा पद्धतीने आपण हे आंबा छान मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. तर इकडे आपलं मिश्रण पण हे छान थंड झालेलं आहे. हे थंड झालेलं मिश्रण आपल्याला जे आंब्याचा रस काढून घेतलेला आहे, त्या आंब्याच्या रसामध्ये आपल्याला हे मिश्रण घालून घ्यायचं आहे. याला पण छान या आंब्याच्या रसासोबत याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर हे छान मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. तर बघू शकता आपल्याला याचं टेक्स्चर किती सुंदर आलेलं आहे. एकदम मऊसूत आणि एकदम स्मूथ. तर बघू शकता आपल्या या मिश्रणाला कलर किती सुंदर आलेला आहे. कारण या ठिकाणी मी अजिबात कोणताही कलर न वापरता इथे हे मिश्रण छान मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. तर या आंब्याचा कलरच खूप छान होता म्हणून या मिश्रणाला कलर पण छान आलेला आहे. जर तुम्हाला गरजच वाटली तर तुम्ही या ठिकाणी थोडासा खाण्याचा कलर वापरू शकता. तर ही आईस्क्रीम आपल्याला थंड होण्यासाठी तर आपल्याला एका डब्यामध्ये ही आईस्क्रीम काढून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे एअरटाईट डबे असेल तर तुम्ही त्यामध्ये पण घालून घेऊ शकता. तर इथे मी घरातलाच एक डब्बा घेतलेला आहे आणि त्या डब्यामध्ये आपल्याला हे मिश्रण घालून घेतलेलं आहे. हे मिश्रण घालून टॅप-टॅप करून घ्यायचं आहे. तर या आईस्क्रीमला बाहेरल्यासारखं म्हणजे बाहेर जसं आईस्क्रीम भेटतं ना आंब्याचं, त्या टेक्स्चरचं जर बनवायचं असेल तर अशा पद्धतीने आपण जे आंब्याच्या फोडी ठेवलेल्या आहेत, त्या आंब्याच्या फोडी आपल्याला यावरती घालून घ्यायचं आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी बदाम आणि पिस्त्याचे काप यावरती घालून घेऊ शकता. जर तुम्हाला हे जिन्नस वरचे आवडत नसेल तर तुम्ही या ठिकाणी प्लेन असंच आईस्क्रीम फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता. तर इथे मी बदाम आणि पिस्त्याचे काप घालून घेतलेले आहेत. तर इथे आपलं मस्त पिकलेल्या आंब्यापासून आईस्क्रीम बनवून तयार झालेली आहे. तर या डब्याला झाकण लावून ठेवायचं आहे आणि आपल्याला हे डीप फ्रीजमध्ये हे आईस्क्रीम ठेवून द्यायचं आहे. म्हणजे फ्रीजमध्ये ज्या ठिकाणी बर्फ तयार होतं ना, त्या ठिकाणी आपल्याला हे आईस्क्रीम ठेवून द्यायचं आहे. तर हे आईस्क्रीमचं उरलेलं मिश्रण मी एका भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि त्यावरती पण इथे आंब्याच्या छान फोडी घालून घेतलेल्या आहेत आणि छान मिक्स करून घातलेलं आहे आणि त्यावरती आपल्याला मस्त काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप घालून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, नाही घातलात तरी पण चालेल. तर हे दोन्ही पण आपण आईस्क्रीमचे हे भांडे आपल्याला डीप फ्रीजमध्ये एक 10 ते 12 तास ठेवून द्यायचं आहे किंवा रात्रभर आपल्याला हे आईस्क्रीम जमा करण्यासाठी ठेवायचं आहे.
तर इथे मी रात्रभर हे आईस्क्रीम डीप फ्रीजमध्ये ठेवलं होतं. तर बघू शकता आपल्या इथे मस्त आईस्क्रीम बनवून तयार झालेलं आहे. तर इथे आपण जे दुसऱ्या भांड्यामध्ये आईस्क्रीम ठेवलं होतं, ते पण आपल्या इथे मस्त सेट झालेलं आहे. तर बघू शकता आपल्या इथे मस्त एकदम आंब्यापासून आईस्क्रीम बनवून तयार झालेलं आहे. तर याचं टेक्स्चर पण किती सुंदर आलेलं आहे बघा आणि मस्त आपल्या इथे आंब्यापासून एकदम चविष्ट आईस्क्रीम बनवून तयार झालेलं आहे. तर ही आईस्क्रीम आपण वाट्यामध्ये सर्व्ह करूया. तर बघू शकता आपली या आईस्क्रीमला टेक्स्चर किती सुंदर आलेलं आहे आणि कलर पण सुंदर आलेला आहे. तर मस्त आपल्या इथे एकदम झटपट होणारा आणि एकदम पटकन होणारा आणि एकदम चविष्ट आंब्यापासून आईस्क्रीम बनवून तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही आईस्क्रीम जर केलात, तर बाहेरल्या आईस्क्रीमची जशी आंब्याची चव येते ना, त्याच पद्धतीच्या आणि त्याच चवीचा आपल्या इथे आंब्यापासून आईस्क्रीम बनवून तयार झालेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही आंब्याचं आईस्क्रीम करून बघा. चवीला एकदम भारी लागतं. अशा पद्धतीने जर आईस्क्रीम केलात, तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारं हे आईस्क्रीम आहे. तर अशा प्रकारे तुम्ही आंब्यापासून आईस्क्रीम करून बघा. नक्की तुम्हाला आवडेल. तर तुम्हाला आजची आंब्याच्या आईस्क्रीमची रेसिपी कशी वाटली? नक्की एक कमेंट करा. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.